पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या बाबतीत मी जिल्हाधिकारी आशिष एरेकर आपणास माहिती देऊ इच्छितो। महाराष्ट्र शासनाने 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे। ही सर्व योजना महाआयटीने विकसित केलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविण्यात येत आहे। या योजनेकरिता सहकार विभागामार्फत अमरावती जिल्ह्यातील 1,24,142 शेतकऱ्यांची यादी महाआयटीच्या पोर्टलवर भरण्यात आली आहे व लाभार्थ्यांची पहिली यादी दिनांक 25 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झाली असून या प्रथम यादीनुसार जिल्ह्यातील 76,976 शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभाकरिता पात्र झाले आहेत। या सर्व शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी आपले जवळचे आपले सरकार सेवा केंद्र सेतू केंद्र यावर जाऊन करावायचे आहे। सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवण्याकरिता शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅग असणे सुद्धा आवश्यक आहे। आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी केल्यानंतरच या कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे। अमरावती जिल्ह्याकरिता यादीमधील 76,976 शेतकऱ्यांपैकी आजपर्यंत 46,421 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी केलेली असून अद्याप 30,555 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे। काही ठिकाणी अशा तक्रारी येत आहेत की गाव पातळीवर प्रसिद्ध होणाऱ्या यादीमध्ये रक्कम व शेतकऱ्यांची वास्तविक कर्जाची रक्कम यामध्ये तफावत दिसून येत आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, परंतु शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी करताना जी रक्कम शेतकऱ्यांना दिसते आहे ती रक्कम शासन बँकांना वर्ग करणार असून उर्वरित रक्कम ही बँक स्वतः भरणार आहे। म्हणजेच उर्वरित रक्कम बँकांकडून माफ केली जाणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना दिनांक 31/3/2026 पर्यंतच्या थकबाकीमध्ये 2 लाख रुपये पर्यंत संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे। तरी शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे। कुठल्याही प्रकारची शंका असल्यास आपल्या बँक शाखेशी तसेच संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था AR यांच्याशी संपर्क करावा। या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील, जसे की नाव चुकले आहे, कर्जाची रक्कम चुकली आहे किंवा खाते क्रमांक चुकलेला आहे, तर त्यांना पोर्टलवर तक्रार ऑनलाईन नोंदवण्याचा सुद्धा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे किंवा त्यांनी त्यांची तक्रार आपल्या तालुक्यातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था AR यांच्याकडे करावी। यावर जिल्हास्तरीय समितीमार्फत निर्णय घेण्यात येईल। याचप्रमाणे सर्व राष्ट्रीयकृत बँकांना विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी त्यांच्या शाखेत शेतकऱ्यांच्या मदतीकरिता त्यांना सल्ला व मार्गदर्शन करण्याकरिता शेतकरी सहायता कक्ष सुरू करावे आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यास मिळावा हाच अमरावती जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे। तरी मी आशिष एरेकर जिल्हाधिकारी अमरावती सर्व पात्र शेतकऱ्यांना 100% आधार प्रमाणीकरण म्हणजे ई-केवायसी करण्याचं आवाहन करीत आहे। धन्यवाद।